मी बोलतो. आशू, दुसरा ऑप्शन नव्हता. पण घरच्यांना फसवून लग्न करायचंय का? गौतम, तुम्हाला माहित नाहीये, तिथे माझी मम्मी आहे ना, माझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघते. आणि जर तिला कळलं ना मी हे असं लग्न केलं तर तिचं काय होईल? आपण चुकीचं काही नाही करत आहे. लग्न करतोय, प्रेम आहे ना आपल्या एकमेकांवर. तुम्हाला काय वाटतंय? हे लग्न व्हावं असं मला वाटत नाही आहे का? पण हे असं लपून छपून नाही. मग कसं आशू? हे बघ, तुला काय वाटतं, जर आपण घरातल्यांना सांगितलं की आपलं प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचंय, तर ते खुशी खुशी आपलं लग्न लावणार आहेत का? अगं, तुमच्या फॅमिलीचं नाव काढलं तरी चिडते आई. तरी मला खूप भीती वाटतेय गौतम. आशू, भीती वाटते म्हणून प्रेम सोडायचं का? हे बघ, मी तुला फेक प्रॉमिसेस नाही करणार, पण आपण दोघं एक हॅपी लाईफ जगू हे प्रॉमिस मी तुला करू शकतो नक्कीच. आणि आता जर तू हे डिसिजन नाही घेतलंस ना, तर एकत्र 3 लाईफ स्पॉइल होते. सो विचार कर प्लीज. आणि मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, मला माहिती आहे तूही नाही जगू शकत माझ्याशिवाय. मग का करते ते बांदेकरशी लग्न? अगं, त्याचं लाईफ पण तर वेस्ट होतंय ना. अगं, घरचे आज उद्या चिडतील, रागवतील, पण नंतर करतीलच ना आपल्याला एक्सेप्ट. कृपया लक्ष द्या. नंबर 7-8 गौतम आसावरी या जोडप्यांनी सुद्धा तयार राहायचे. मी तुला फोर्स नाही करणार, डिसिजन तुझा आहे. आपला निर्णय चुकला तर ती चूक आपण एकत्र मिळून सुधारू. तुझा देवावर खूप विश्वास आहे ना? त्याला माहिती आहे आपलं प्रेम आहे. आपण काहीच चुकीचं करत नाही, तो आपल्या बरोबर आहे. कुणाला ओळखायला? तुम्हाला शोधत होतो. बरं झालं आला. तर काही गडबड नाही ना तिकडे? प्रमिला काकूंना काही प्रॉब्लेम, डाऊट नाही ना आला? नाही, आम्ही जेवणाचं डबं सगळं टेम्पोत भरलं आणि इकडे निघालो. त्यासनी सांगितलं की इकडचं जे काय आयोजन आहे जेवणाचं ते बघून घेतो. गुड. होय, आता ज्या कामासाठी आलोय ते काम सुरळीत होऊन दे म्हणजे झालं. ते होईल. मी जयला फोन केला होता, गौतम आणि आसावरी आलेत, तर रेडी होतात. ठीक आहे, चला. ये.